नमस्कार. आपल्या जीवनामध्ये फक्त 4च विषय आहेत. पहिला विषय नोकरी, व्यवसाय, आपलं कर्म. अर्थात अर्थार्जन, घर कुटुंब चालवण्यासाठी आपण जे करतो त्या सर्व गोष्टी या विषयामध्ये आल्या. दुसरा विषय आपलं शरीर, आपलं आरोग्य. आपल्या शरीरात 12 प्रणाली आहेत ज्या अहोरात्र कार्य करत असतात. आपल्याला आपलं उद्देश गाठता यावं यासाठी आपल्या शरीराला सतत तत्पर ठेवत असतात. पचन, श्वसन, हृदय, मेंदू, 5 ज्ञानेंद्रिय, रक्तदाब, मज्जारज्जू, अस्थिसंस्था, स्त्रावी ग्रंथी, प्रजोत्पादन, मांसपेशी, डिटॉक्सिफिकेशन. आपलं शरीर सुरळीत चालावं यासाठी आपल्याला विशेष काहीच करावं लागत नाही. आपोआप सगळं सुरळीत सुरू आहे. बऱ्याचदा आपल्याला याचा विसर पडतो आणि मग कधीतरी आपलं तंत्र बिघडतं. होतं ना असं? तिसरा विषय आहे आपल्या जीवनातील विविध नाती. जीवनातील लोक, प्रिय व्यक्ती, जवळचे दूरचे नातेवाईक, मित्र, कधी कधी भेटणारे, सोसायटी, समाज, सर्व नाती यामध्ये आली. जर आपली नाती सुंदर असतील, योग्य असतील तर आपल्याला समाधान मिळतं, खूप छान वाटतं, आनंद उत्साह राहतो. जीवनातील नाती बिघडली तर जीवनामध्ये तणाव निर्माण होतो. इतर बाबतीत आपण कितीही चांगलं करत असू, नाती बिघडली तर मनामध्ये अस्वस्थता जाणवते आणि जवळची नाती खूपच बिघडली तर जगणं मुश्किल होतं. चौथा विषय आहे मन, आपला सेल्फ डायलॉग. आपलं आपल्या मनाबरोबर एक नातं आहे. 24 तास आपल्या आतमध्ये एक सेल्फ टॉक चालू आहे. आपलं मन आपल्या प्रत्येक छोट्या छोट्या बाबतीत साक्षीदार आहे. आपली कुठलीच गोष्ट मनापासून लपून राहिलेली नाही. मनाच्या अवस्था समजूया. बऱ्याचदा आपल्याला स्वतःचाच राग येतो. आपण स्वतःशीच असं म्हणतो, मी काय मूर्खासारखा विचार करतो? माझे विचार किती सामान्य आहेत. माझे विचार किती संभ्रमित आहेत. बऱ्याचदा आपले विचार अर्थशून्य असतात. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. विचार जरी अर्थशून्य असतील, संभ्रमित असतील, कसेही का असेनात, विचार करण्याची क्षमता केवळ मनुष्याजवळच आहे. समजण्यासाठी एक उदाहरण घेऊया. असा एक रथ, त्याची कल्पना करा, ज्याला 8 घोडे जुंपलेले आहेत आणि सारथी तो रथ चालवण्याचा प्रयत्न करत आहे. ते 8 घोडे त्या रथाला 8 दिशांनी ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या मनाची अगदी हीच अवस्था आहे, ज्याला आपण संभ्रमित अवस्था असं म्हणू. जिथे मनामध्ये प्रचंड गोंगाट आहे, कोलाहल आहे. दुसरी अवस्था असेल एकचित्त अवस्था, जेव्हा मन स्वतःच एखादं ध्येय सुनिश्चित करेल. मी त्या कामाविषयी बोलत नाही बरं, जी इतर कोणी आपल्याला दिली किंवा जी कर्तव्यापोटी आपल्याला करावी लागतात. तर इथे आपण त्या ध्येयांविषयी, त्या उद्देशांविषयी बोलतो आहोत, जी आपल्या आवडीतून आपल्या मनानं घेतली आहेत. आपण ठरवलेली उद्दिष्ट गाठणं हे केवढं आकर्षक असेल.
पूर्णत्वास नेणारं असेल. आणि म्हणूनच जेव्हा आपण एकचित्त होतो तेव्हा आपण असं नाही का म्हणत की तहान भूक विसरलो. कारण मन उत्साही होतं, मन आनंदी होतं, मनाचं पुनरुत्थान होतं आणि शरीर त्यात सामील होतं. आणि म्हणूनच आपण तहान भूक विसरतो. याही पुढची मनाची तिसरी अवस्था ती म्हणजे निर्विचार अवस्था. निर्विचार अवस्था म्हणजे संपूर्ण ज्ञानाशी जोडलं जाणं, अनंत शक्यतांच्या केंद्रामध्ये जाऊन बसणं, निर्मिती मूल्यांशी एकरूप होणं. बघा, संभ्रमित अवस्था आपल्याला धोके दाखवेल. एकचित्त अवस्था आपल्यातील कौशल्यांचं प्रदर्शन करेल. तर निर्विचार अवस्था आपल्याला पडलेल्या सर्व प्रश्नांच्या पलीकडे आपल्याला घेऊन जाईल. तेव्हा चला आता आपण प्रत्यक्ष अनुभव घेऊया. आपल्या मनाला आपण ध्यानस्थ करू आणि निर्विचार अवस्थेत घेऊन जाऊ.